ठीक आहे. आजचं आहे थर्मोडायनामिक्स लेक्चर नंबर 10 आजचा आपला आहे. बोला कालपर्यंत आपण काय पाहिले? बोला काय पाहिलं आपण? एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन पाहिली, डेल्टा एच आयोनायझेशन. पुढे बोला डेल्टा एच ऑफ फेस ट्रान्सफॉर्मेशन. त्याच्यामध्ये कोणती पाहिली? पहिल्यांदा फ्युजन, त्यानंतर डेल्टा एच ऑफ वेपरायझेशन, डेल्टा एच ऑफ वेपरायझेशन. पुढे बोला एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. पुढे काय पाहिले आपण? ॲलोट्रॉपिक ट्रान्सफॉर्मेशन. अरे वा, छान. बोला एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. पुढे काय पाहिलं? बॉन्ड एनर्जी पाहिली किंवा बॉन्ड एन्थॅल्पी पाहिली, बरोबर. बॉन्ड एन्थॅल्पी, बॉन्ड एन्थॅल्पीचा फॉर्म्युला काय असतो बरं? डेल्टा एच. बॉन्ड एन्थॅल्पी दिली, बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन काढायला लावली. बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ समेशन ऑफ बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्टंट मायनस डेल्टा एच ऑफ प्रोडक्ट. याच्यात काय डाऊट आहे का? इथपर्यंत तुम्हाला समजलं होतं का? कॅलरिफिक व्हॅल्यू पाहिली होती. काय असतं कॅलरिफिक व्हॅल्यू? अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रिलीज, अमाउंट ऑफ हीट रिलीज्ड व्हेन. व्यवस्थित बोला. अमाउंट ऑफ हीट रिलीज्ड कधी? बाय बर्निंग 1 ग्राम फ्यूल. बाय बर्निंग 1 ग्राम ऑफ फ्यूल. 1 ग्राम ऑफ फ्यूल. किती ग्राम बर्न केलं आपण? 1 ग्राम फ्यूल बर्न केलं. किती ग्राम बर्न केलं? 1 ग्राम फ्यूल काय केलं आपण? बर्न केलं. त्यावेळेला जेवढी काय हीट रिलीज काय होते? मिक्स करा. तू आहे केवढीशी? घ्या लवकर, खेळत बसा. ठीक आहे, नेक्स्ट पहा. कालचा क्वेश्चन आपला राहिला होता, बरोबर. काल हा झालेला नव्हता कम्प्लीट. काल थोडीशी गडबडीत आपल्याकडून चूक झाली, ती सुधारून घ्या. म्हणजे मी सुधारतोय, तुम्ही पण सुधारा. थांबा, पुरा गलत आहे. ठीक आहे, पहा लक्ष द्या. इथं आपण दिलंय काय आपल्याला नीट चेक करा. पहिल्यांदा काय दिलंय? कार्बनची रिएक्शन झाली ऑक्सिजन सोबत, फॉर्म काय झाला आपल्याकडे? CO2, बरोबर. म्हणजे कार्बनचं काय झालं इथे? काय झालंय कार्बनचं? म्हणजे ही काय दिली आहे तुम्हाला? कंबशन एन्थॅल्पी. काय दिलेली? ही एन्थॅल्पी ऑफ कंबशन. काय दिली? एन्थॅल्पी ऑफ कंबशन. नेक्स्ट मध्ये पहा बरं, असं म्हणू शकतो का की मी हायड्रोजनचं कंबशन झाले? म्हणू शकतो हायड्रोजनचं. हा, म्हणू शकतो. हायड्रोजनचं काय झालं इथे? कंबशन झाले. वॉटर तयार झालं ना ऑक्सिजन सोबत रिएक्शन, फॉर्मेशन ऑफ CO2 आणि H2O तयार झालाय, बरोबर. म्हणजे हायड्रोजनचं कंबशन झालं. म्हणजे ही पण काय दिलेली आपल्याला? डेल्टा एच कंबशन दिलेली. वरती काय दिली होती आपल्याला? डेल्टा एच ऑफ कंबशनच दिली होती, बरोबर आहे का हो? नक्की का? खाली पहा बरं, CO2 H2O काय तयार होते तुमच्याकडे? याला जर मी उलट केलं, काय केलं ह्याला? मी उलट केलं ना, याला काय केलं मी? समजा उलट केलं, रिव्हर्स केलं, तर असं म्हणू शकतो का मी की पहा CH4 आहे तुमचा, आणि त्या CH4 पासून काय बनलाय तुम्हाला? CO2 प्लस. एक प्रकारे याचं काय झाले? कंबशन झाले. रिव्हर्स होऊन काय झालं त्याचं? याचं कंबशनच झालं ना. आदले सर्दी झाली. काय झालं त्याचं सुद्धा एक प्रकारे कंबशन. रिव्हर्स होऊन कंबशन आहे ना, म्हणजे ही काय होणार? उलटी होणार, विच इज इक्वल टू नेगेटिव्ह ऑफ 0.3. आणि यालाच काय म्हणू शकतो आपण? डेल्टा एच कंबशन. कोणाची? कोणाची? ऑफ CH4. कोणाची येते? CH4. काय डाऊट?
ठीक आहे, काय डाऊट? बरोबर. मग पहा, जर एन्थाल्पी ऑफ कंबशन दिली आहे, काय दिली? एन्थाल्पी ऑफ कंबशन. आणि एन्थाल्पी ऑफ रिएक्शन तुम्हाला काढायची आहे. एन्थाल्पी ऑफ कंबशन तुम्हाला दिली आहे, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन तुम्हाला काढायची. फॉर्म्युला काय? समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट मायनस प्रोडक्ट. म्हणजे पहा, डेल्टा एच या रिएक्शन साठी खालच्या काय येणार? इज इक्वल टू समेशन ऑफ डेल्टा एच. कार्बनची किती आहे? बोला, कार्बनची किती आहे? कार्बनची दिली किती? -0.5 प्लस हायड्रोजनची किती दिली? -285.8. बरोबर, 285.8. पण किती आपल्याला किती हायड्रोजन लागतात? ते वरती किती घेतलाय? मग जर एकासाठी एवढी आहे तर दोघांसाठी मल्टिप्लाय बाय 2 प्लस 2 इंटू -285.8. काय डाऊट? कसं आले? कळलंय का? समजलंय? नक्की. रिएक्टंट मायनस प्रोडक्ट मध्ये कोण आहे तुमच्याकडे? CH4 साठी किती आहे बरं? -890.3. कळलंय का? कसं केलंय? कळलंय का? रिएक्टंट मायनस प्रोडक्ट केलं. काय केलं? रिएक्टंट मायनस प्रोडक्ट केलं. फायनली तुम्ही काढा, ही व्हॅल्यू तुम्हाला येऊन जाईल. हीच असेल तुमची एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. पहा बरं किती येते पटकन. -393.5 मायनस प्लस. बोला, 8 2 जा. इथे किती येते? 571.6 मायनस प्लस 890.3. बोला, इथे काय होईल? मायनस प्लस. बोल, कुठे? इथे? हा, ओके. अरे बाळा, हा मायनस प्लस, हा सॉरी, प्लस मायनस करा. इथे किती आलं? मायनस प्लस, पण साइन मात्र नेगेटिव्ह. बोला, 70. टोटल मत बोल, इधर बोल कितना आया. इथे किती आलं? मायनस प्लस 890.3 मायनस प्लस झालंय. ठीक आहे, फायनली आन्सर किती आलं तुमचं? फायनल आन्सर विचारतो मी इथं. -74.8. बरोबर ना? बरोबर. 96 आहे का हे? 93 नाही. ठीक आहे, ओके. 96 तुम्ही म्हणाल तसं. 0.1. काय डाऊट? किती आलं? -74.8 आलं का? ऑप्शन नंबर सी. काय पुढे घ्या? हे द हीट ऑफ कंबशन ऑफ कार्बन मोनॉक्साइड आर रेस्पेक्टिव्हली. द हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साइड पर मोल. कार्बन मोनॉक्साइड बनवायचा आहे. कार्बन मोनॉक्साइड किती मोल? 1 मोल. 1 मोल कार्बन मोनॉक्साइड बनवण्यासाठी काय? कार्बन प्लस ऑक्सिजन किती लागेल? 1 लागतो. दॅट इज 1/2. कळतंय? नक्की का? तुम्हाला काय दिली? एन्थाल्पी ऑफ हीट ऑफ कंबशन दिली ना. म्हणजे एन्थाल्पी ऑफ कंबशन तुम्हाला गिवन आहे. कंबशन दिली आणि तुम्हाला रिएक्शन काढायला लावली. कशी काढणार? एन्थाल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू, बोला, एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट मध्ये कोणी तुमच्याकडे? कार्बन आणि ऑक्सिजन. कार्बनची काय किती दिली तुम्हाला? वेर इज कार्बन मायनस 393.5. बरोबर. रिएक्टंट मायनस प्रोडक्ट -283.5. बरोबर का? मायनस काय होईल? हे -693.5 प्लस 283.5. बोला, किती आली? 110. नक्की का? 0.0 प्लस मायनस नेगेटिव्ह 1110 मायनस ना. ठीक आहे, ठीक आहे. काय डाऊट? काय डाऊट? 100% घेऊ का पुढे? नेक्स्ट पुढे पहा की जमेल का? CO2
इथं CO करा, CO2 CO अँड H2O, टायपिंग मिस्टेक झाली तिथे. ठीक आहे, कोणासाठी दिली तुम्हाला? CO2 साठी दिली, CO साठी दिली, H2O साठी दिली. 1 2 3 काय दिली आपण? डेल्टा एच ऑफ फॉर्मेशन दिले, डेल्टा एच ऑफ फॉर्मेशन दिले. तुम्हाला विचारलंय काय की एन्थाल्पी चेंज, या रिएक्शन साठी तुम्हाला एन्थाल्पी चेंज विचारलेला आहे, विचारलेला आहे. मग एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन काय येणार आपल्याकडे? प्रोडक्ट मायनस सगळ्यांची दिली आहे का तुम्हाला? ऑलरेडी दिली. CO2 ची गिवन आहे का? सॉरी, CO2 ची गिवन आहे, CO2 ची गिवन आहे. CO ची गिवन आहे का? CO ची गिवन आहे. H2O ची गिवन आहे का? H2O ची गिवन आहे. याची गिवन आहे का? दिली आहे. H2 गॅसेस फॉर्म मध्ये, स्टँडर्ड स्टेट मध्ये, एन्थाल्पी 0. संपला विषय. कळलंय? अहो कळलंय? नक्की जमेल. हा सोडवसाल का? का सोडवलाय तुम्ही? सोडून झालाय? ठीक आहे, बोला आन्सर किती आलंय? बी आला. ओके, 41 पॉइंट. जाऊ का पुढे? नेक्स्ट काय आज आपल्याकडे? काय असतं एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन? डेफिनेशन दिली आहे, शॉर्ट मध्ये लिहून देतो पहा. ज्या वेळेला न्यूट्रलायझेशन काय असतं बरं? व्हॉट इज मीन बाय न्यूट्रलायझेशन रिएक्शन? काय काय? परत न्यूट्रल करतं. ऍसिड आणि बेस एकमेकांसोबत रिएक्शन करतात आणि काय तयार होतं? सॉल्ट अँड वॉटर. काय तयार होतं? या रिएक्शनला काय म्हणतो आपण? न्यूट्रलायझेशन. रिएक्शनला काय म्हणतो? या काय म्हणतो? या रिएक्शनला आपण न्यूट्रलायझेशन. काय म्हणतो त्याला आपण? न्यूट्रलायझेशन. काय डाऊट? ही झाली पहिली गोष्ट. आपल्याला जरा बेसिक ह्याच्या आधी माहिती हवं म्हणून पहा, पहिलं न्यूट्रलायझेशन काय असतं? न्यूट्रलायझेशन काय असतं? न्यूट्रलायझेशन, ऍसिड कोणासोबत रिॲक्ट होतो? तुमच्या बेस सोबत. तयार काय होतो तुमच्याकडे? सॉल्ट प्लस वॉटर. याला म्हणतो आपण न्यूट्रलायझेशन. नेक्स्ट, तुमचं जे ऍसिड आहेत, ऍसिड दोन प्रकारचे असू शकतात. एक असतं वीक ऍसिड आणि दुसरं असतं, एक असतं वीक ऍसिड, दुसरं काय असतं? स्ट्रॉंग. सेम तुमचा बेस पण एक असतो स्ट्रॉंग बेस, दुसरा असतो वीक बेस. काय डाऊट? स्ट्रॉंग बेस, वीक बेस, स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड. काय डाऊट? आता अजून एक गोष्ट अशी त्या ठिकाणी इलेक्ट्रोलाइट नावाची काय गोष्ट असते आपल्याकडे? व्हॉट इज इलेक्ट्रोलाइट? ज्यावेळेस आपल्याला इक्विलिब्रियम होईल तिथे आपल्याला हे येणार आहे इलेक्ट्रोलाइट. काय असतं इलेक्ट्रोलाइट? काय वाटतं तुम्हाला? व्हॉट इज इलेक्ट्रोलाइट? ओके, इलेक्ट्रोलाइट असा सबस्टन्स असतो की ज्याला आपण वॉटर मध्ये टाकलं, ज्याला आपण काय केलं? पाण्यामध्ये टाकलं की त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं. काय होतं त्याचं? कम्प्लीट. म्हणजे फॉर एक्झाम्पल NaCl ला जर तुम्ही पाण्यामध्ये टाकलं, NaCl ला काय केलं तुम्ही? पाण्यामध्ये टाकलं, तो कशामध्ये कन्वर्ट होतो? Na++Cl. तुम्हाला काय वरतून फोर्स लावायला लागतो का? थोडंसं पाणी तुम्ही स्टर केलं, कशामध्ये कन्वर्ट होणार? Na+ आणि कळतंय? आता पहा, हे जे इलेक्ट्रोलाइट असतात याच्यामध्ये सुद्धा टाइप असतात. इलेक्ट्रोलाइट मध्ये सुद्धा इलेक्ट्रोलाइट काय असतात? डिसोसिएट्स. काय होतात ते? डिसोसिएट्स इन वॉटर. आता इलेक्ट्रोलाइट आता असं बनवू शकतं ना की इलेक्ट्रोलाइट जो आहे त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन नाही होते, किंवा तुम्ही पाण्यामध्ये टाकताय थोड्या प्रमाणात विरघळेल, बाकीचे विरघळणार नाही. किंवा असं येऊ शकतं की तुम्ही पाण्यामध्ये टाकलं, जेवढं टाकलं सगळ्याचं सगळं काय झालं? डिसोसिएट झालं. सगळ्याचं सगळं काय झालं? म्हणजे दोन केस होऊ शकतात. एक तर काय होऊ शकतं त्याचं? कम्प्लीट डिसोसिएशन, किंवा काय होऊ शकतं त्याचं? इनकम्प्लीट डिसोसिएशन. काय होऊ शकतं? एकतर इलेक्ट्रोलाइटचं जे तुम्ही पाण्यामध्ये टाकताय असं सबस्टन्स जो पाण्यामध्ये गेल्यावर काय होतं? डिसोसिएट होतो, सेपरेट होतो आयन्स मध्ये, Na+Cl- K+Cl- यांना म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइट. पाण्यामध्ये टाकल्यावर जेवढा टाकलाय सगळ्याच्या सगळं काय होऊ शकतं? डिसोसिएट होईल, किंवा जेवढं टाकलं त्याच्यापेक्षा कमी डिसोसिएट होईल. बरोबर? जर पहा इलेक्ट्रोलाइटचं काय झालं त्या ठिकाणी? कम्प्लीट डिसोसिएशन. काय झालं त्याचं? कम्प्लीट डिसोसिएशन. ठीक आहे. आणि त्याचं काय झालं? इनकम्प्लीट डिसोसिएशन. काय झालं त्याचं? इनकम्प्लीट. समजा इलेक्ट्रोलाइट तुम्ही पाण्यामध्ये टाकलाय
आणि त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन झालं. काय झालं त्याचं कम्प्लीट? त्याला म्हणतो आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. काय म्हणतो त्याला आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. काय म्हणतो त्याला आपण? पाण्यामध्ये टाकलं सगळंच्या सगळं डिसोसिएट झालं नाही, त्याला म्हणतो आपण वीक इलेक्ट्रोलाइट. ज्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होत नाही त्याला म्हटलं जातं वीक इलेक्ट्रोलाइट. ज्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं त्याला म्हटलं जातं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. काय डाऊट ह्याच्यामध्ये? काय डाऊट इथपर्यंत? जाऊ का पुढे? आता पहा, तुमचे जे स्ट्रॉंग ऍसिड असतात, स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस, हे असतात एक्झाम्पल्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. कशाचे एक्झाम्पल आहेत हे? किंवा यांच्यापासून बनलेले सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. यांच्यापासून बनलेले सॉल्ट जे असतात त्यांचं पण काय होतं? कम्प्लीट डिसोसिएशन त्या ठिकाणी होत असतं. कळतंय? नक्की कळतंय? याच्यात काय डाऊट? ह्याच्यात काय डाऊट? नक्की का? जाऊ का पुढे? 100%. नेक्स्ट पहा मग पुढे. आता वीक इलेक्ट्रोलाइट बोला, कोण असेल तुमचे? वीक ऍसिड, वीक बेस, वीक ऍसिड आणि वीक बेस हे काय तुमचे? वीक इलेक्ट्रोलाइट. हे काय तुमचे? वीक इलेक्ट्रोलाइट. किंवा यांच्यापासून बनलेले सॉल्ट्स ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. कळतंय? सर समजा असं झालं, एक स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसचा सॉल्ट आहे, तो सुद्धा इनकम्प्लीट डिसोसिएट होतो. ओके, काही प्रमाणात होतो, काही प्रमाणात होत नाही. ती कंडिशन आहे, ऍसिडिक कंडिशन, बेसिक कंडिशन. ते काय आपल्याला नाहीये, ते आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये येणार आहे. आता फक्त एवढं लक्षात ठेवा. ओके, किंवा यांचे सॉल्ट्स पण कसे असतात? वीक इलेक्ट्रोलाइट. काय असतात यांचे सॉल्ट सुद्धा? इलेक्ट्रोलाइट. कळलं? ज्याचं पाण्यामध्ये टाकल्यावर काय होतं? डिसोसिएशन. कम्प्लीट डिसोसिएशन झालं तर काय म्हणतो त्याला आपण? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल काय? स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग. पाण्यामध्ये टाकलं, कम्प्लिटली डिसोसिएशन नाही झालं, त्याला म्हणणार आपण इनकम्प्लीट डिसोसिएशन. एक्झाम्पल काय त्याचं? वीक इलेक्ट्रोलाइट. एक्झाम्पल काय त्याचं? वीक इलेक्ट्रोलाइट. ओके, आणि कोण कोण आहेत ते वीक इलेक्ट्रोलाइट? वीक ऍसिड, वीक बेस किंवा सॉल्ट ऑफ वीक ऍसिड, वीक बेस. काय डाऊट इथपर्यंत? काय डाऊट? न्यूट्रलायझेशन कळलंय का? इलेक्ट्रोलाइट कळलंय का? त्याचं डिसोसिएशन होतं. कम्प्लीट डिसोसिएशन स्ट्रॉंग, इनकम्प्लीट डिसोसिएशन वीक. आता पहा, न्यूट्रलायझेशन, एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन काय झालं पहा. 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ ऍसिड, 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ ऍसिड reacted with 1 gram equivalent of base. 1 ग्राम इक्विव्हॅलंट ऍसिड रिएक्ट झाले 1 ग्राम इक्विव्हॅलंट बेस सोबत टू फॉर्म 1 ग्राम इक्विव्हॅलंट सॉल्ट. किती ग्राम सॉल्ट तयार झाले? 1 ग्राम इक्विव्हॅलंट प्लस 1 ग्राम बोला इक्विव्हॅलंट ऑफ वॉटर. काय डाऊट? काय डाऊट? नक्की का? काय झाले? ऍसिड बेस सोबत रिएक्ट झाले टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. कळतंय का? नक्की का? काय वेगळं आहे का? काय रॉकेट सायन्स आहे का? नक्की 100%? आर्यन आहे का? काय नक्की का? टू फॉर्म इक्विव्हॅलंट ऑफ सॉल्ट अँड ऑफ वॉटर. काय डाऊट? नक्की? यालाच काय म्हणतो आपण? आणि ह्याच्या वेळेस जी काही एन्थाल्पी रिलीज होईल, हीट रिलीज होईल, त्याला म्हणणार आपण एन्थाल्पी ऑफ काय म्हणणार त्याला आपण? एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन. काय डाऊट? काय डाऊट? 100%. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर पहा, तुमचा HCl जो आहे तो रिॲक्ट होतो. HCl काय होतो तुमचा? रिॲक्ट होतो. कोणासोबत रिॲक्ट होतो रे? तुमच्या बेस सोबत. फॉर एक्झाम्पल KOH. फॉर एक्झाम्पल नाही सर, आमच्या आवडीचं घ्या. चालतंय ना, तुमच्या आवडीचं घेऊ.
NaOH. घरचा वाटतो ना जरा. हा तो घरी ठेव. काय तयार होईल सांगा बरं. NaCl प्लस. झालं का तयार सॉल्ट प्लस वॉटर. झालं का तयार सॉल्ट प्लस वॉटर. आता हे स्ट्रॉंग ऍसिड आहे. काय हे काय तुमचं स्ट्रॉंग ऍसिड. हे काय तुमचं स्ट्रॉंग बेस. हे काय तयार झालं तुमचं सॉल्ट तयार झालं. काय तयार झालं हे सॉल्ट. आणि हे काय तयार झालं तुमचं वॉटर. आता समजा तुम्ही काय केलं स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस यूज केला. काय केलं तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस यूज केला. काय केलं तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस यूज केला. केलाय का स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस यूज केलाय. होतंय काय पहा. इफ strong acid and strong base is used. काय यूज केला तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस इज used, then enthalpy of neutralization is minus 57.3 किलोजूल पर मोल. ही फिक्स आहे. ही व्हॅल्यू काय तुमची फिक्स आहे. किती -57.3 किलोजूल पर. जर स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस वापरलं तुम्ही तर एन्थाल्पी किती येते तुमची -57.3 किलोजूल पर मोल. सर हे कस काय सांगतो एक्सप्लेन करतो. कोण आहे रे सर्कल घेऊन ठेवतोय. काय डाऊट कळलंय का. अहो कळलं आहे का नक्की का. मग घेऊ का पुढे. ठीक आहे किती असते जर स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस वापरलं तर -57.3 किलोजूल पर मोल. सर असं कसं काय आलं पहा. आपण काय घेतलं होतं स्ट्रॉंग ऍसिड. फॉर एक्झाम्पल एक दुसरं ऍसिड घेऊ आता या H2SO4. काय घेतलं आपण H2SO4. या H2SO4 ची आपण रिॲक्शन केली आता KOH सोबत करू. चला KOH काय मिळेल आपल्याला K2SO4. काय मिळेल तुम्हाला K2SO4. काय मिळेल तुम्हाला K2SO4 प्लस H2O. बॅलन्स करायची काय होते सांग ना. आग सांग बोल 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 बोल. काय डाऊट. हा काय तुमचा स्ट्रॉंग ऍसिड. हा काय तुमचा स्ट्रॉंग बेस. काय जर झालं सॉल्ट आणि वॉटर. जर वापरलं काय वापरलं आपण स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस तर एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन किती असते. म्हणजे इथे एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन किती येणार -57.3 किलोजूल पर मोल. आता पहा काय हे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. जर मी स्ट्रॉंग ऍसिड आहे जर माझं काय हे स्ट्रॉंग ऍसिड याला मी पाण्यामध्ये टाकले याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल बरोबर का. काही एनर्जी लावावी लागेल का. ते काय होईल पाण्यामध्ये गेल्यावर आपोआप काय होईल ते डिसोसिएट होईल. बरोबर काय डाऊट. ठीक आहे नेक्स्ट KOH सुद्धा काय तुमचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. KOH काय तुमचं स्ट्रॉंग म्हणजे कशामध्ये कन्वर्ट होईल काय डाऊट नक्की का. तयार काय झाले तुमच्याकडे K2SO4 तयार झाले. बरोबर का. ते पण काय या दोघांचं सॉल्ट आहे म्हणजे ते पण कसं आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. काय ते म्हणजे काय तयार होईल K प्लस SO4. म्हणजे हे जरी एकत्र आले तरी सुद्धा परत काय होतात ते तुटतात. परत काय होतात ते डिसोसिएट होतात. परत काय होतात ते त्यांची काय टेंडन्सी आहे का एकत्र यायची नाही. जर टेंडन्सी नाही एकत्र यायची तर एनर्जी रिलीज होईल का. मग पहा फक्त एनर्जी रिलीज कुठे झाली. हा जो H आहे हा ह्या OH मायनस सोबत रिॲक्ट करेल. H प्लस आणि OH मायनस एकमेकांसोबत रिॲक्ट करतील आणि काय तयार करतील त्या ठिकाणी
H2O काय तयार करतील तुमचं, म्हणजे जेवढी काही एनर्जी रिलीज झाली ती कधी रिलीज झाली, ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ, आणि जर एक H2O तयार होत असेल तर त्या ठिकाणी कुठे गेलं रे, ठीक आहे, आणि जर काय होत असेल एक H2O तयार होत असेल तर एनर्जी किती रिलीज होते, -57.3 किलो जूल पर मोल. ह्या रिएक्शन मध्ये किती H2O तयार झालेत, म्हणजे मग एन्थॅल्पी काय असेल, डेल्टा एच न्यूट्रलायझेशन या रिएक्शन साठी काय असणार, इज इक्वल टू 2 इंटू -57.3. कळलंय का, कळतंय, जर स्ट्रॉंग ऍसिड असेल स्ट्रॉंग बेस असेल तरच कळतंय. सर वीक ऍसिड वीक बेस असेल तर मग काय करायचं, बरोबर, जर काय असेल तुमची, आता मला सांगा, जर स्ट्रॉंग ऍसिड यांना तोडायला काय एनर्जी लावायला लागली का, नाही, ते काय झाले, पाण्यामध्ये गेले आणि आपोआप तुटले, आपोआप डिसोसिएट झाले, बरोबर का, आपोआप काय झाले, ते डिसोसिएट झाले, एनर्जीची कशाला लागली, फक्त H2O. पण जर तुम्ही वीक ऍसिड किंवा वीक बेस वापरला तर त्याला तोडण्यासाठी तुम्हाला एनर्जी किंवा त्याचं डिसोसिएशन होण्यामध्ये एनर्जी काय होईल, काहीतरी रिलीज होणार, एनर्जी काय होणार, त्याच्यामध्ये काहीतरी रिलीज होणार. मग तुमची जी एन्थॅल्पी येईल पहा, फॉर वीक ऍसिड वीक बेस, फॉर वीक ऍसिड अँड वीक बेस जर असेल तर तुमची जी डेल्टा एच ची व्हॅल्यू आहे, तुमची जी डेल्टा एच ची व्हॅल्यू आहे, डेल्टा एच न्यूट्रलायझेशन, पहा, जर वीक ऍसिड किंवा वीक बेस वापरली देन डेल्टा एच न्यूट्रलायझेशन, ह्याची जी न्यूट्रलायझेशनची एन्थॅल्पी असेल इट विल बी लेस दॅन -57.3 किलो जूल पर. सर असं कसं काय, ओके, ती व्हॅल्यू काय येणार, याच्यापेक्षा कमी येणार का, कारण ह्याला ह्याचं डिसोसिएशन करण्यासाठी तुम्हाला एनर्जी लावावी लागेल. तो कम्प्लिटली डिसोसिएट होतो का, नाही होत. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस कम्प्लिटली डिसोसिएट होतात, कारण ते कसे आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला काही स्पेशल एनर्जी लावावी लागते का, पण इथे मात्र तुम्हाला एनर्जी लावावी लागेल, आणि तुमच्यातली जी काही एनर्जी आहे एवढी रिलीज होणार होती स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस साठी, पण काही तुम्ही इथे वापरली, म्हणजे ह्याच्यातली काय होणार, थोडीशी इकडे वापरली जाते, ह्याची व्हॅल्यू काय येईल, याच्यापेक्षा कमी येणार. कळतंय, कळतंय का, काही व्हॅल्यू तुम्ही डिसोसिएशन मध्ये वापरणार, म्हणून जी एन्थॅल्पी येईल ती -57.3 पेक्षा -57.3 पेक्षा कमी येणार, त्याच्यापेक्षा काय येणार तुमची, कमी येणार. काय डाऊट, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड वीक बेस, कळलंय का. काही हिट कुठे यूज होती तुमची, डिसोसिएशन साठी, त्याच्यामुळे न्यूट्रलायझेशनची व्हॅल्यू काय येणार ह्याच्यापेक्षा, न्यूट्रलायझेशनची व्हॅल्यू काय येणार ह्याच्यापेक्षा. काय डाऊट, काय डाऊट इथपर्यंत, 100%. जाऊ का पुढे, अहो जाऊ का, नक्की का, फॉर एक्झाम्पल घेऊ का, एक एक्झाम्पल घेऊयात, पहा, ऍसिटिक ऍसिड 1 मोल, किती घेतलं ऍसिटिक ऍसिड, इज कम्प्लिटली न्यूट्रलाइज बाय NaOH. कोणासोबत रिएक्शन केली आपण त्याची, NaOH काय रे आपलं, स्ट्रॉंग बेस, काय हा तुमचा NaOH काय तुमचा, आणि ऍसिटिक ऍसिड काय तुमचं वीक ऍसिड आहे, काय हे तुमचं, काय हे तुमचं, काय बरं तुमचं ते, काय डाऊट, अहो काय डाऊट, काय ऍसिटिक ऍसिड तुमचं, काय तुमचं ऍसिटिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड म्हणजे काय सर, याला म्हणतात CH3COOH, याला काय म्हणतो आपण, ऍसिटिक ऍसिड. काय सोबत न्यूट्रलाइज केले त्याला, काय मिळेल बरं तुम्हाला, हा थांबा, नका डोकं लावू, CH3COONA प्लस H2, ठीक आहे, सोडियम ऍसिटेट, काय मिळालं तुम्हाला, सोडियम ऍसिटेट प्लस H2. ओके, हीट इव्हॉल्ड किती झाली बरं, ही रिएक्शन होत असताना हीट किती इव्हॉल्ड झाली तुमची, डेल्टा एच इक्वल टू 55 किलो जूल पर मोल, एवढी हीट. कळतंय, काय डाऊट, नक्की, 100%. आता पहा, व्हॉट इज फाइंड द एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन ऑफ ऍसिटिक ऍसिड. हा जो ऍसिटिक ऍसिड आयोनाइज झालाय याची एन्थॅल्पी किती हे तुम्हाला विचारले, बरोबर. समजा
तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस वापरला असतं. काय वापरलं असतं? तर एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन किती आली असते तुमची, किंवा एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन किती आली असती? -57.3. ओके, म्हणजे यायला किती लागत होती? 57.3. आली किती आहे? म्हणजे जी काय मधली जी काय उरली आहे ती कुठं वापरलं तुम्ही? याला तोडण्यासाठी, याचं डिसोसिएशन किंवा याचंच आयनायझेशन करण्यासाठी. कळतंय? नक्की. म्हणून याची एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन जर तुम्ही काढली, याची काय काढली तुम्ही? एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन तर ती किती येणार? इक्वल टू -57.3 बरोबर, -55. कळतंय? इथं हीट आहे, एन्थाल्पी निगेटिव्ह येईल. कळतंय? हीट दिली बरोबर. आलं का? इथं डोकं चालत होतं तुझं, माहिती मला. ठीक आहे, म्हणजे हे काय होणार? मायनस 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 प्लस, म्हणजे -57.3 प्लस 55. बोला किती? -2.3 किलो जूल पर. म्हणजे एवढी जी हीट आहे 2.3 ती कशाला लागली? ऍसिटिक ऍसिडच्या आयोनायझेशन साठी. ऍसिटिक ऍसिडच्या आयोनायझेशन साठी आपल्याला ती हीट लागली. कळलं का? कळलं का? नक्की 100%. हे झालं तुमचं वीक ऍसिड साठी, किंवा असंच तुम्ही वीक बेस वापरलं तरी अशीच कंडिशन येईल. कळतंय? नक्की कळतंय का? 100% जमेल का? फाइंड द एन्थाल्पी चेंज इन द प्रोसेस. जमेल? करा बर. कोण वापरलाय तुम्ही? कोणासोबत रिॲक्शन केली आहे? ही झाली का आपली रिॲक्शन? झाली. काय आलं होतं बरं? +2H2O बरोबर का? बॅलन्स केली रिॲक्शन आपण बरोबर. पण ट्विस्ट आहे, H2SO4 किती वापरलाय? 1 ग्राम इक्विव्हॅलंट वापरलाय. किती वापरलाय तुम्ही? 1 ग्राम इक्विव्हॅलंट H2SO4. 1 ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ H2SO4. आणि किती? कम्प्लिटली न्यूट्रलाइज बाय ॲक्वियस NaOH. ओके, ॲक्वियस NaOH सोबत न्यूट्रलाइज केला झालाय. NaOH किती इक्विव्हॅलंट सांगितलंय का? नाही सांगितलं. पण फक्त H2SO4 चे किती घ्यायचे? 1 ग्राम इक्विव्हॅलंट घ्यायचं. 1 मोल घ्यायचंय का? वरची रिॲक्शन जर तुम्ही पाहिली तर याच्यामध्ये हे किती घेतलंय? 1 मोल घेतलंय. रिॲक्शन मध्ये हे किती आहे? 1 मोल. KOH किती आहे? 2 मोल. त्यावेळेस वॉटर किती प्रोड्यूस होतोय? 2 मोल. वॉटर किती प्रोड्यूस होतोय? मी जर हा 1 ग्राम इक्विव्हॅलंट घेतला तर वॉटर किती प्रोड्यूस होईल हे मला काढावं लागेल. म्हणजे मला 1 ग्राम इक्विव्हॅलंट H2SO4 मध्ये किती मोल्स असतात हे माहिती पाहिजे. रिॲक्शन नुसार आपल्याला काय कळतंय? जर मी इथं काय नाही म्हणजे काय, एक मोल H2SO4 घेतला, त्याच्यापासून मला वॉटर किती प्रोड्यूस होतं? म्हणजे या रिॲक्शनची डेल्टा एच किती येणार? 2 × -57.3. याच्यात काय डाऊट? नक्की कळलंय? मग मी किती H2SO4 घेतलाय आता? 1 ग्राम. आपल्याला किती घ्यायला लावलंय? ही जनरल रिॲक्शन होती, आपल्याला ही माहित होती. आपल्याला दिलंय त्यांनी हे, याच्यावरनं किती वॉटर निघतील हे काढायला. ह्या 1 ग्राम इक्विव्हॅलंट मध्ये किती मोल्स असतात हे जर कळलं तर आपण काढू शकतो. एका मोल साठी 2, तर एवढ्या मोल साठी किती? एवढ्या मोल साठी किती? मग आपल्याला ग्राम इक्विव्हॅलंट वरनं काय काढावं लागेल? मोल्स काढावं लागेल. कुठे शिकलो बरं आपण ग्राम इक्विव्हॅलंट? पहिल्या चॅप्टर मध्ये. बरोबर का? बरोबर का? काय असतं बरं ग्राम इक्विव्हॅलंट? मी सांगतो, राहू द्या. ग्राम इक्विव्हॅलंट इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स इथं जो लागणार आहे तो इनटू n फॅक्टर. नंबर ऑफ मोल्स इनटू n फॅक्टर. काय असतं n फॅक्टर? काय असतं n फॅक्टर? पाहिलं का n फॅक्टर? काय वापरलं इथे? H2SO4. सांगा H2SO4 साठी n फॅक्टर किती येईल? कैसे निकालेंगे? वो बताया था, n फॅक्टर फॉर एसिड, n फॅक्टर फॉर बेस. आठवतंय का? n फॅक्टर फॉर एसिड इज इक्वल टू
नंबर ऑफ H प्लस आयन गिवन बाय द ऍसिड. एन फॅक्टर फॉर ऍसिड काय असतो? नंबर ऑफ H प्लस आयन. या एका H2SO4 मधून किती H प्लस निघू शकतात? 2 H प्लस. 2 H आहेत ना, किती H प्लस निघतील? थांब, मी जर HCl वापरले, HCl मधून काय मिळेल मला? H प्लस प्लस. तसंच मी जर H2SO4 वापरलं, ह्याच्यामधून काय मिळेल मला? 2H प्लस प्लस 2 मायनस. बरोबर का? किती H प्लस? म्हणजे याच्यासाठी एन फॅक्टर किती? याच्यातून किती H प्लस? म्हणजे याच्यासाठी एन फॅक्टर किती? काय डाऊट? कसं केलं कळलं का? नक्की का? नंबर ऑफ मोल्स तुम्हाला माहिती आहेत का? नंबर ऑफ मोल्स माहिती आहे का? नाही, ते काढायचं. बरोबर. इक्विव्हॅलंट किती आहे? 1. 1 इक्वल टू एन इंटू एन फॅक्टर किती आला? 2 आला. म्हणजे एन ची व्हॅल्यू किती आली? किती आलं? म्हणजे H2SO4 चे किती मोल वापरलेत? हाफ मोल. H2SO4 चे किती मोल वापरलेत? किती मोल वापरलेत H2SO4 चे? हाफ मोल्स. काय डाऊट? याच्यात काय डाऊट? किती मोल्स वापरलेत? हाफ मोल. जर आता पहा, 1 मोल H2SO4 वापरलं तर किती H2 मिळतात? 2 H2. मी जर हाफ मोल H2SO4 वापरलं, किती वापरलं? हाफ मोल H2SO4, तर मला किती H2 मिळतील? 1 H2. किती मिळणार मला? किती मिळणार मला? Therefore, if 1 gram equivalent H2SO4 तेच कशाचे इक्वल आहे? बोला, इक्वल टू हाफ मोल ऑफ H2SO4 is used. Then मग काय होईल पहा, डेल्टा H इज इक्वल टू, डेल्टा H ची व्हॅल्यू काय येईल? याच्या सुद्धा हाफ. याला डिवाइड बाय 2 करा, किती येईल ते? -57.3 किलो जूल पर मोल. कसं काढलंय कळलंय का? कसं काढलंय कळलंय का? 100% काय केलंय? अहो काय केलं? नंबर ऑफ मोल्स पहिल्यांदा आपण काय फाइंड केलं? आपण पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स वरनं काय काढलं आपण? त्याची एन्थॅल्पी काढली. कळतंय का? एन्थॅल्पी चेंज कळलाय? किती आला? -57.3 किलो. कळतंय? नक्की कळाले? 100%. जाऊ का पुढे? नेक्स्ट क्वेश्चन. हा ट्राय करता घरी? कराल? हा घरी ट्राय करा, नाही जमलं तर मी सोडून देतो. ऍडव्हान्सचा प्रश्न आहे हा. JEE ऍडव्हान्सचा प्रश्न आहे हा. चल म्हणा सर, आम्हाला तर नाही करायची, आम्ही नीटच आहेत, मग आम्ही काय करू? घे सोडून. ठीक आहे, हा सॉल्व्ह करून पाहायचा. ओके, जमतोय का? आपण आधी आत्ता जी कन्सेप्ट सांगितली त्या कन्सेप्ट वरती बेस्ड हा प्रश्न आहे. ठीक आहे, जागा सोडली त्याला, पण तुम्ही करून आणा. या चला, नेक्स्ट काय आपल्याकडे? रेझोनन्स एनर्जी. नेक्स्ट काय आपल्याकडे? रेझोनन्स. सगळ्यात पहिल्यांदा रेझोनन्स पाहिलं आपण. मला सांगा, रेझोनन्स एनर्जी कोणामध्ये, कोण दाखवेल रेझोनन्स एनर्जी? ज्यांच्यामध्ये रेझोनन्स असतो ते मॉलिक्यूल काय दाखवणार? रेझोनन्स एनर्जी. जे रेझोनन्स दाखवत नाही त्यांच्यासाठी असेल काही? अहो त्यांच्यासाठी असेल का? The enthalpy change when 1 mole of non-resonating structure. पहा, 1 mole of non-resonating structure. 1 mole of non-resonating structure of a compound is converted into 1 mole of रेझोनेटिंग स्ट्रक्चर. 1 मोल नॉन रेझोनेटिंगचं कन्वर्जन कशामध्ये केलंय? 1 मोल रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये केलंय. सर तिकडे 1 मोल वापरेल, इकडे 1 मोल वापरेल, एवढे आम्ही हुशार आहोत का? तिकडे 1 मोल वापरले, इकडे 1च मोल मिळेल ना रेझोनन्स. का असं झालंय की रेझोनन्स मध्ये वाढलाय, आणि तिकडे जो वापरलाय तोच मॉलिक्यूल इकडे असेल का? वेगळा असेल. लिहू का मग? ऑफ सेम मॉलिक्यूल. नाही, इकडे बेन्झिन वापरलाय, तिकडे वेगळंच काहीतरी वापरलंय, असं होईल का? तिकडे CO2 घेतलं, इकडे बेन्झिन मिळाला, होईल का?
रेझोनेटिंग एनर्जी मध्ये नाही होणार. ओके, यावेळेस जी काही एन्थाल्पी रिलीज होईल त्याला काय म्हणणार आपण, एन्थाल्पी ऑफ. तेच दिले का डेफिनेशन मध्ये, तेच दिलेलं आहे बरोबर. कन्वर्टेड इनटू 1 मोल ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर ऑफ सेम कंपाऊंड. काय डाऊट? काय? 1 मोल नॉन रेझोनेटिंग स्ट्रक्चरचं कन्व्हर्जन 1 मोल रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये केलं, त्यावेळेस जी काही एन्थाल्पी झाली, हीट रिलीज झाली, ओके, त्याला काय म्हटलं आपण, एन्थाल्पी, सॉरी, त्याला काय म्हटलं आपण, रेझोनन्स एनर्जी. म्हणलं त्याला आपण रेझोनन्स. आता आपल्याला माहितीये रेझोनन्स काय येतो बरं. रेझोनन्स आल्यावरती काय होतं, मॉलिक्यूल काय होतो तुमचा, स्टेबल होतं. मॉलिक्यूल काय होतो तुमचा, म्हणजे हा जो नॉन रेझोनेटिंग स्ट्रक्चर असेल हा कसा असणार, लेस स्टेबल. कसा असणार हा, आणि हा जो रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे तो कसा असणार तुमचा, कसा असणार तुमचा, मोर स्टेबल असणार. इथपर्यंत काय डाऊट आहे? आता पहा, मॉलिक्यूल लेस स्टॅबिलिटी कडून कुठे जातोय, मॉलिक्यूल लेस स्टॅबिलिटी कडून कुठे जातोय, नक्की. आता स्टॅबिलिटी कधी वाढेल, ज्यावेळेला एनर्जी कमी होईल. स्टॅबिलिटी कधी वाढेल, ज्यावेळेला एनर्जी, स्टॅबिलिटी कधी वाढेल, ज्यावेळेला एनर्जी, स्टॅबिलिटी कधी वाढेल, ज्यावेळेला एनर्जी, एनर्जी कमी होती मॉलिक्यूलची, म्हणजे एनर्जी काय होते, रिलीज होते. जर एनर्जी रिलीज होते याचा अर्थ डेल्टा एच काय तुमची, नेगेटिव्ह. डेल्टा एच काय येणार, नेगेटिव्ह. डेल्टा एच काय येणार, पहा हियर, इथंच लिहू का, रेझोनन्स एनर्जी इज इक्वल टू नेगेटिव्ह. रेझोनन्स एनर्जी काय आहे तुमची, नेगेटिव्ह. दॅट इज रिएक्शन कशी झाली तुमची, हीट बाहेर पडते ना बाळा. रिएक्शन काय झाली तुमची, एक्झोथर्मिक रिएक्शन, आणि व्हॅल्यू काय येणार याची, लेस दॅन 0, किंवा त्यालाच काय म्हणू शकतो आपण, काय म्हणू शकतो त्याला आपण, रेझोनन्स एनर्जी व्हॅल्यू काय आणणार तुमची, आणि रिएक्शन कशी असणार, एक्झोथर्मिक. हीट बाहेर पडेल म्हणून तुमचा मॉलिक्यूल लेस स्टेबल कडून कुठे जाईल. सर उलट झालं तर, जर काय झाली प्रोसेस हीच उलटी केली आम्ही, म्हणजे काय, 1 मोल ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चरचं कन्व्हर्जन, 1 मोल ऑफ स्ट्रक्चरचं कन्व्हर्जन मी कशामध्ये केलं, 1 मोल ऑफ नॉन रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये केलं, 1 मोल ऑफ नॉन रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये केलं, बरोबर का. म्हणजे इकडे काय होतं बरं, मोर स्टेबल. हा मॉलिक्यूल कसा होता, कसा होता हा मॉलिक्यूल, मोर स्टेबल होता. आणि हा कसा होता, हा कसा होता, लेस. जर लेस स्टेबल वर, मोर स्टेबल वर मॉलिक्यूल कुठे येतोय, लेस स्टेबल कडे. याचा अर्थ एनर्जी काय होईल, गेन. एनर्जी काय होणार, गेन. म्हणजे रेझोनन्स एनर्जी काय होईल इथे, विल बी पॉझिटिव्ह, विल बी इज इक्वल टू काय असणार तुमची, पॉझिटिव्ह. आणि रिएक्शन कशी असणार, एंडोथर्मिक. हीट बाहेरून ऍब्झॉर्ब केलं जाईल आतमध्ये. फक्त काय होईल, ह्या व्हॅल्यू ऑपोजिट होती. काय डाऊट, फरक कळलाय का दोघांमध्ये, नक्की कळालाय, दोन्ही पण समजल्यात आहेत का, 100%. बोला काय डाऊट कोणाला, ईशाताई काय डाऊट, कळलंय, पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह कधी, 100%. अहो काय डाऊट इथपर्यंत, एक्झाम्पल घेऊ का, अहो एक्झाम्पल घेऊ का. आता पहा, त्याच्या आधी समजा तुम्हाला बॉन्ड एनर्जी दिली आहे, काय दिली तुम्हाला, तर लक्षात ठेवा, बॉन्ड एनर्जी, बॉन्ड एनर्जी कुठे तुम्हाला व्हॅल्यू कशी दिली असते, बॉन्ड एनर्जीचे न्यूमरिकल मध्ये, बरोबर. व्हॅल्यू करू, व्हॅल्यू ऑफ बॉन्ड एनर्जी असं म्हणूयात आपण, व्हॅल्यू ऑफ बॉन्ड एनर्जी, व्हॅल्यू ऑफ बॉन्ड एनर्जी given in numerical, given in numericals is only applicable, is only applicable
टू द नॉन रेझोनेटिंग स्ट्रक्चर. कोणासाठी ऍप्लिकेबल असते फक्त? नॉन रेझोनेटिंग स्ट्रक्चर. रेझोनेटिंग स्ट्रक्चर साठी तुम्ही बॉन्ड एनर्जीचा फॉर्म्युला किंवा बॉन्ड एनर्जी व्हॅल्यू अप्लाय करू शकत. का बरं? रेझोनेटिंग साठी केल्यावर रेझोनेटिंग मध्ये काय होतं? बॉन्ड कंटिन्युअसली चेंज होत असतात, शिफ्ट होत असतात. जर शिफ्ट होत तर बॉन्ड एन्थॅल्पी काय कंटिन्युअसली शिफ्ट होईल. मग तुम्हाला कंटिन्युअसली असं म्हणू शकत नाही की याला एवढी त्याला तेवढी फिक्स व्हॅल्यू येणार नाही. म्हणून जर बॉन्ड एनर्जी तुम्हाला लावायची आहे किंवा बॉन्ड एनर्जी तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही कोणासाठी देता? ती फक्त नॉन रेझोनेटिंग स्ट्रक्चर साठी देता. रेझोनेटिंग स्ट्रक्चर साठी बॉन्ड एनर्जी तुम्हाला दिली जात, ती लावायची सुद्धा नाही. इथपर्यंत काय डाऊट?
100% सोडवा. सोडवा की असं काय बघता. काय कॅल्क्युलेट द मॅग्नेट्यूड ऑफ रेझोनन्स एनर्जी ऑफ CO2. कोणाची काढायची रेझोनन्स एनर्जी तुम्हाला? CO2 घेतला होता का? घेतला होता का CO2? कधी बंद झाला? ओके ना. हॅलो हॅलो. एक मिनिट.